साधु साधु साधु। नमो तस् भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आपला विषय कुठपर्यंत आला होता? शील। कोणता निकाय सुरू आहे? शील निकाय। शीलामध्ये आपण अभ्यास केलेला आहे। विकाल भोजना वेरमणी उच्चासैना नचकित हे पूर्ण झालेले आहे। उच्चासैना शेवट। तर या शीलामधला जो विभाग आहे तो मोडतो कुशल आणि अकुशल कर्मपथामध्ये। तर आपण जे अकुशल कर्म आहे किती आहे? अकुशल कर्मपथामध्ये एकूण किती कर्म येतात? 10। त्यामधले आतापर्यंत किती झाले? कायेचे होणारे किती? कायेने होणारे 3। कोणकोणते? हिंसा, चोरी, व्यभिचार हे कायेने होणारे अकुशल कर्म, पाप कर्म 3। आता वाणीचे किती झाले? 4। त्यामधलं कोणतं झालं वाणीचं? कोणतं शील संपलं? मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी हे संपलेलं आहे। याचा आपण अभ्यास केलेला आहे। पुढचं कोणतं शील आहे? पिसुनाय वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामी। पिसुनाय वाचा म्हणजे मी आपल्या वाणीने कुणाचीही चहाडी, चुगली, निंदा, नालस्ती करणार नाही। ही वाणी यानं काय होतो? आपल्या वाणीचे दोष होतो आणि पापकर्म वाढत वाढत जातो। पण संपूर्ण या धर्तीवर सर्वात जास्त कोणतं कर्म वाढते? चहाडी, चुगलीचंच कर्म सर्वात जास्त आहे। याची त्याच्या घरी, त्याची त्याच्या घरी, याच्या विरोधात सत्यता काहीही माहीत नसते की या व्यक्तीचा दोष आहे की या व्यक्तीला ठरवलेला आहे, दोषी ठरवलेला आहे, कोणी काय केले याची काही खबर नसते। परंतु कानावर आपल्या खबर येताच आपण काय करतो? त्याचा वाबाडे हाकलणं सुरू करतो, त्याला लांबपोळीसारखं पणावणं सुरू करतो। जरू कशी पणते अशासारखं आपण पणावणं सुरू करतो त्या गोष्टीला। आपल्याला त्याच्यातलं काहीच माहीत नाही आहे, सत्य आहे की असत्य आहे, परंतु कानावर गोष्ट पडली किंवा वाचण्यात आली तर आपण त्याला रबरासारखं खिचून धरतो। म्हणजे आपल्या वाणीने पापही पाप वाढवतो।
म्हणून याचे परिणाम काय आहे आणि कशा प्रकारे पाप वाढते, तर आपण आज भगवान बुद्धांनी जी जातक कथेमध्ये एक कथा सांगितलेली आहे, कहाणी आहे, त्या कहाणीमध्ये भगवान बुद्धांनी एका भिक्षूला उद्देशून, जे वर्तमान काळामध्ये श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये भगवान बुद्ध असताना ती कहाणी वर्तमान काळात सांगितली होती। आणि त्यानंतर ती कहाणी त्या भिक्षूवरून सांगताना, त्याला उद्देशून सांगताना, नंतर पूर्वीच्या काळी अतीत काळ म्हणजे भूतकाळाला अनुसरून ती कहाणी भगवान बुद्धांनी पूर्ण केली। की भगवान बुद्ध म्हणतात की पूर्वकाळी वानरांची एक टोळी पर्वतावर घनदाट जंगलामध्ये राहत होती। त्या टोळीचा प्रमुख वानरांचा राजा अत्यंत सुंदर व आकर्षक होता। त्याचे रेशमा समान नरम केस व सुंदर चेहरा, त्याचा चेहरा पाहून सर्वांना वाटत होते की हा वानरांच्या रूपात कुणीतरी देवता आहे, कारण तो दिसायला सुंदर, चेहरा सुंदर, त्याचे केस सोनेरी इतका सुंदर। तर अनेकांना साहजिक आहे, जे कोणी पाहिलं असेल त्याला वाटणारच आहे की हा कुणीतरी वानराच्या रूपामध्ये देवता आहे। एक दिवस जवळच्या गावातील काही शिकारी शिकार करण्याकरिता गेले। त्यांनी तिथे या दिव्य अद्भुत वानराला पाहिलं। शिकारी लोकांनी त्या वानराला बघितले व विचार करू लागले, आपण जर याला पकडून राजाजवळ घेऊन गेलो तर राजा अवश्य आपल्याला प्रसन्न होऊन खूप मोठं बक्षीस देणार। राजा अवश्य प्रसन्न होऊन पुष्कळ मोठे इनाम देईल। शिकाऱ्याने जाळे लावले, त्याला आपण पकडलंच पाहिजे। वानर राजाला पकडले, जाळ्यामध्ये अडकवलं आणि गावाकडे येऊन त्याला आपल्या राजाजवळ घेऊन गेले। नंतर जंगलामधून गावात आले त्या वानराला घेऊन, आणि जो राजा होता त्या राजाकडे घेऊन गेले। वानराचे सौंदर्य पाहून राजा आश्चर्यचकित झाला। अरे, हा तर वानर अद्भुत आहे, सुंदर आहे। आश्चर्यचकित झाला। त्या शिकाऱ्यांना सोन्याच्या 100 मोहरा दिल्या। वानराला पकडण्यासाठी 100 मोहरा मिळाल्या त्यांना। बक्षीस देऊन त्यांना रवाना केले। नंतर आणि वानर राजाला आपल्या राजमहालात ठेवून घेतले। वानर राजाला काय केलं, आपल्या महालामध्ये ठेवून घेतले व राजाने त्या वानराला एका चांगल्या खेळकऱ्याला दिले। ते वानर एका खेळकऱ्याला दिलं की कुशल चांगल्या प्रकारे याला प्रशिक्षण देईल, अशा प्रशिक्षित त्या खेळकऱ्याला दिलं। प्रशिक्षित करण्याकरिता त्याला एका खेळकऱ्याला नियुक्त केलं की तू याला पूर्ण प्रशिक्षण दे। खेळकऱ्याने म्हणजे त्या मदाऱ्याने वानराला खेळ, तमाशे अशा अनेक कला शिकविल्या। चौकामध्ये जे खेळ करतात तो त्या वानराला नाना तऱ्हेचे खेळ शिकवतो। डोक्यावर लोटा घेऊन पाणी भरायला काय जातो, काडी घेऊन गाई चारायला काय जातो, या प्रकारे त्याला अलग अलग खेळ शिकवले। अनेक कला शिकविल्या। थोड्या दिवसामध्ये वानर राजाने त्या सर्व कलामध्ये परिपूर्णता प्राप्त केली, परिपूर्ण झाला। जेवढ्या कला त्याला शिकवल्या, जेवढे खेळ शिकवले, त्यामध्ये तो पारंगत झाला। जितका सुंदर तितकाच तो हुशार निघाला। दिसायला जेवढा सुंदर होता तेवढाच तो हुशार निघाला। प्रजेच्या मनोरंजनाकरिता नेहमी खेळ तमाशे होऊ लागले। जाग्या जाग्यावर चौकामध्ये खेळ तमाशे होऊ लागले। हजारो लोक त्या वानराचा खेळ, कला कौशल्य पाहून मुग्ध होत होते।
त्या वानराचा खेळ पाहायला दुरून दुरूनचे लोक जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन ते मंत्रमुग्ध होत होते. चारही दिशेला त्याची कीर्ती पसरू लागली. नंतर त्या वानराची कीर्ती चारही दिशेला पसरली. त्याची कला पाहण्याकरिता दुरून दुरून येणाऱ्या लोकांची गर्दी जमा होऊ लागली. राजाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तर राजाच्या मनात आवड उत्पन्न झाली. अरे, लोक सांगतात की खूप तो वानर हुशार आहे, कलाकार आहे. आपण एकदाही त्याला बघितलं नाही कला करताना, खेळ करताना. चला आपण पण गेलं पाहिजे. म्हणून राजाने जाण्याची आवड उत्पन्न केली. एक दिवस वेळ काढून राजा वानराचा खेळ पाहण्याकरिता गेला. राजाने आपल्या कारभारामधून वेळ काढला आणि तो वानराचा खेळ बघण्याकरिता गेला. वानर राजाची नाना प्रकारची कलाकारी व हावभाव पाहून तो राजा सुद्धा मंत्रमुग्ध झाला, दंग झाला व म्हणाला, वानरराज, मी खूप खुश आहे. वानराला राजा म्हणाला, मी खूप खुश आहे. तुझ्यासारख्या कलाकाराला बंदिस्त बनवून ठेवणे योग्य नाही. म्हणून तो त्या वानराला म्हणतो की तुझ्यासारख्या कलाकाराला बंदिस्त करून ठेवणे हे काही योग्य नाही आहे. मी तुला मुक्त करतो. राजाने ठरवलं याला मुक्त करायचं. ज्या जंगलात जाऊन आता तू जंगलात जाऊन आपल्या परिवारासोबत सुखाने राहा. हे राजाचं मत होतं की त्याला आपण सोडून दिलं पाहिजे, खुश राहिला पाहिजे. इतका सुंदर कर्तबगार खेळ दाखवणारा कलाकार आणि अशा कलाकाराला आपण बांधून ठेवून बंदिस्त करणे योग्य नाही आणि याला परिवारापासून तोडणे पण योग्य नाही. म्हणून राजाने त्या वानराला मुक्त करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रजा, राजा मुक्त करतो म्हणते परंतु प्रजा नाराज होणार, कारण त्यांचं मनोरंजन होते आणि जिथे मनाचं रंजन होते त्या ठिकाणी गर्दी जास्त असते. म्हणून आपण धर्म फर्म बाजूला सारतो, प्रवचन घेऊन पुढे जातो. पहिले नाच गाणे तमाशे, जिथे मनोरंजनाचे कार्यक्रम आहे त्याला पहिले प्राधान्य देतो. पुण्याला आणि आपल्या हिताला देतो का? नाही. आपलं हिताचं काही लेनदेन नाही आहे, नाहीतरी मरणे आहे मरणे आहे. काय करायचं पुण्यकर्म करून? या प्रकारची अवस्था असल्यामुळे आपण व्यर्थच्या कामाला पहिले प्राधान्य देतो. असेच लोक वानराच्या खेळाला प्राधान्य देऊन हातचं काम टाकून आपले मनोरंजन करायचे. या प्रकारे वानराला मुक्त केले पाहिजे असे लोकांना वाटत नव्हते. कारण का? त्यांचं मनोरंजन होत होतं. नंतर वानर राजाला वापस जंगलात पोहोचविले. राजाने जो निर्णय घेतला होता तो निर्णय त्याने पूर्ण केला. त्या वानराला वापस जंगलामध्ये पोहोचविले. नंतर तो जंगलामध्ये गेला तेव्हा त्याची जी वानराची टोळी होती ते आजूबाजूलाच त्या गावाच्या जवळपास राहत होती, वास्तव्याला होती. तेव्हा जेव्हा या वानर राजाला जंगलामध्ये वापस सुखरूप येताना पाहिले तेव्हा त्या सर्वांनी त्या वानराला पाहून खुशी दर्शवली. सारे खुश झाले व सर्वांनी ठरवलं आपला राजा आलेला आहे, बरेच दिवस लोकांमध्ये राहिलेला आहे, मानव लोकांमध्ये, आणि तिथून वापस आला, आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे. म्हणून त्या वानरांनी सत्कार करण्याकरिता त्यांनी पर्वताच्या एका गुफेमध्ये सभेचे आयोजन केले. नंतर त्यांनी सभा भरवली. वानरांनी आपल्या राजाचे अनेक प्रकारे फळाफुलांनी स्वागत केले. बऱ्याच वानरांनी काही फळं तोडून आणले, कोणी फुलं तोडून आणले आणि आपल्या राजाचे स्वागत केले. नंतर त्यांनी अशी इच्छा जागृत केली पूर्ण वानराच्या टोळीनं. त्या राजाकडून अपेक्षा करत आहे की आपली इच्छा त्याच्यासमोर मांडली की
गाव व गावकऱ्यांविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. गाव कसं आहे, गावातले लोक कसे आहे, हे वानर टोळीने आपल्या राजाकडून जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न केली. तेव्हा तो वानरराज म्हणाला, अरे सोडा त्या गावातील लोकांची गोष्ट, मला काही विचारू नका, राहू द्या, त्या लोकांची गोष्ट राहू द्या. पण सर्व वानरांनी जिद्द केली, आम्हाला त्यांच्याविषयी काहीतरी सांगा. इतके दिवस तुम्ही त्या मानव समाजामध्ये राहून आले आणि काही तर असेल विशेष त्या लोकांमध्ये अशी गोष्ट की जे ऐकण्यालायक आहे, तर सांगा. त्यांनी जिद्द केली. वानरराजची इच्छा नव्हती की मानव लोकाची निंदा करू, त्याची अजिबात इच्छा नव्हती की मी निंदा केली पाहिजे म्हणून. परंतु सर्वांच्या आग्रहावरून सांगू लागला, ठीक आहे तर ऐका मानव जातीची कहाणी. तुम्ही नगरातील लोकांची गोष्ट ऐका, मी सांगतो. मानवांचा समाज हा खूपच विचित्र आहे. कसा आहे, काय म्हणतो, मानवाच्या टोळीजवळ वानराच्या टोळीजवळ जाऊन मानवाची सत्यता सांगतो. तो मानवाचा समाज हा खूपच विचित्र आहे. कसा विचित्र आहे, ज्या प्रकारे आपण एका वृक्षावर टोळीने सर्वजण एकत्र राहतात. वानर कसे राहतात, टोळीने एकत्र राहतात, मिळून राहतात. या प्रकारे ते लोक राहत नाही. मानव लोक एकत्रित राहत नाही, त्यांच्यात कुठलीच एकता नाही. या लोकांमध्ये अजिबात एकता नाही आहे. लहान लहान घरं बनवून सर्व लोक अलग अलग राहत असतात. एका घरातले 4 भाऊ 4 सुना असेल तर एका घराचे 4 घरं, भिकाऱ्याचं झालं बरं. काहून, एका घरातून भिक्षा मिळत होती, आता 4 घरातून मिळत, कोणाचं बरं होईल. म्हणून तो वानर सांगतो, हे मानवजात मोठी विचित्र आहे. समाजामध्ये राहतात परंतु संघटित होऊन नाही राहत. यायच्यात एका घरातले लोक असेल तर अलग अलग घरं बांधून सर्व लोक अलग अलग राहत असतात. घरामध्ये जे लोक आहे एकत्र राहतात ते पण एकसारखे नसतात. घरातले एका विचाराचे आहे का, कोणी या पार्टीचा, कोणी त्या पार्टीचा, कोणी या विचाराचा, कोणी त्या विचाराचा. घरातले लोक सुद्धा अलग अलग एकसारखे नसतात. एकाला मिशा असतात तर दुसऱ्याला नसतात. एक मिशीवाला तर एक बिना मिशीवाला असतो. एकाच्या कानाला छिद्र असते तर दुसऱ्याच्या कानाला नसते. एकानं पोरीबारी सारखी कुंडल किंवा बिरी घातलेली असते, दुसऱ्याच्या कानाला नसते. बापाच्या कानाला नसते तर पोराच्या कानात कुंडल, पोरीचे कुंडल बिरी असते. एकाचे केस लहान लहान असते, दुसऱ्याची लांब वेणी असते. एकाचे केस बारीक बारीक राहते आणि दुसऱ्याची लंब्या वेण्या. तेव्हा ते वानर म्हणाले, छी छी छी. वानर काय म्हणाले, छी छी छी, किती खराब नीच लोक आहे. किती खराब आणि नीच लोक आहे हे. असे लोक आम्हाला कधीही आमच्या डोळ्यांनीही दिसू नये. म्हणून त्यांनी काय केलं, असे लोक आमच्या डोळ्याने कधीही दिसू नये म्हणून त्यांनी काय केलं, प्रत्येकाने आपापल्या काय केलं, माहित नाही काय केलं. असे लोक आमच्या डोळ्याने कधी दिसू
दिसू नये म्हणून सर्वांनी आपापल्या डोळ्यावर हात ठेवले. पुन्हा ऐका बंधूंनो, असे म्हणत वानरराजने पुन्हा मनुष्य प्राण्यांची चित्र विचित्रता सांगितली. पुन्हा ऐका, झालं नाही. या मानव समाजामध्ये अशी चित्रविचित्रता आहे की हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, या प्रकारे मानवाने आपल्या समाजामध्ये सांगता येत नाही इतके भेद निर्माण करून ठेवलेले. काय केलेलं आहे? या मानव जातीनं आपल्या समाजात आहे तरी एकच मानवजात, स्त्री आणि पुरुष, पण भेद किती आहे? हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, नाना तऱ्हेचे भेद निर्माण केलेले आहे. धर्माच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. मला हे येते, मला ते येते, दुनियाभराचे वाभाडे हाकालतात स्टेजवरून माईक हातात घेऊन, काय नाही येत मला. आणि धर्म ऐकायच्या वेळेस हाजरी एकाची नाही राहत. धर्म ऐकायचा म्हणलं तर जीवाकडे येते, लोकांना सांगायचं म्हणलं तर कुठलंही कुठं लावून देते. ज्ञान कवडीचं नाही, गुरु केला नाही, ज्ञान कधी शिकलं नाही, आणि पायंडशीर मांडता येत नाही, कोणतं वचन कुठलं हे माहीत नाही, मांडाशीन ठेवते. अशा धर्माच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, परंतु एक दुसऱ्याला ऊच नीच समजतात. त्याला शेते का? आम्हाला नाही येत का? आम्ही काय कमी आहो का? आम्ही तर शिकवतो लोकायला. गुरु कधी केला नाही, ज्ञान कधी मग घेतलं नाही, शिकवायला निघाल. शिकायला नाही, शिकायला कोणी तयार नाही, शिकवायला निघाल. असा हा समाजामध्ये या प्रकारे ऊच नीच समजून दुसऱ्याला कमी लेखल्या जातात. आपसात झगडतात. तो काय शिकवते? मला का माहीतच नाही का? मलाही माहीत आहे, मी पुस्तकं वाचले. या प्रकारे आपसात झगडतात. हे माझे घर, हे तुझे घर. कसे झगडतात? दोन भाऊ असेल तर हे माझे घर, हे तुझे घर, हे माझे शेत, हे तुझे शेत, हे माझे धन, हे तुझे धन. या प्रकारे तुझे माझे करत झगडतच राहतात. हे आपसामध्ये तुझे माझे करून झगडतच राहतात. तेव्हा वानराची टोळी काय म्हणते? बस बस बस, आता पुरे झाले, बरेच ऐकले. अशा अधर्माच्या गोष्टी आम्हाला पुन्हा ऐकायची इच्छा नाही, असे म्हणून त्या सर्व वानरांनी काय केले? आपापल्या कानावर हात ठेवले. आम्हाला अशा गोष्टी अधर्माच्या ऐकण्याची इच्छा नाही, असे म्हणत सर्व वानरांनी आपापल्या कानावर हात ठेवले. एवढ्यातच एक वयस्क म्हातारा समजदार वानर पुढे आला आणि म्हणाला, अरे, या गुफेमध्ये बसून आपण मानव जातीची किती निंदा केली. काय म्हणतो? या गुफेमध्ये बसून आपण या मानव जातीची किती चुगली केली, निंदा केली. दुसरं वानर म्हणाला, आपण तर विसरलोच की निंदा करणे पाप आहे. असा मानव म्हणते का निंदा करणे पाप आहे? पुन्हा 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 पापकर्म करूशा वाटते, गोड वाटते. चुगल्या करायला, निंदा करायला भेट नाही. दुसरा म्हणाला, विसरलोच की आपण निंदा करणे पाप आहे. तिसरा म्हणाला, अरे, निंदेने मन खराब होते, निंदेने मन दूषित होते. चौथा म्हणाला, खराब मलिन मन दुखी होते. जे मळलेलं मन काय देते? दुःख देते. आपल्या पदरी दुःख मिळेल म्हणून हे दुःखी होत असते. मळलेलं जे मन आहे ते दुःखी होत असते. तेव्हा पुन्हा तिसऱ्यांदा निंदा न करण्याचा निर्णय केला त्यांनी. आता याच्यानंतर कधीच आम्ही कुणाचीच
निंदा करणार नाही असा निर्णय करून सर्वांनी आपापल्या तोंडावर काय केलं? हात ठेवून तोंड बंद केले. जिथे बसून निंदेचे पाप कर्म केले या अशा अपवित्र या जागेला अपवित्र मानले त्यांनी. आपण तर विहारातही सोडत नाही. निंदा करायला विहार आहे, हे पवित्र स्थळ आहे आणि इथे चांगले तरंग राहतात, बुद्धाचे तरंग आहे आणि इथे ज्ञान घेतो आणि पाप कर्म करण्याचं टाळतो, हे शिकतो आपण. अशा ठिकाणी सुद्धा इकडं फुलं लावत असेल तरी, इकडं धर्म ऐकत असेल तरी, वाढण करत असेल तरी, जे काही कामं विहारातले करत असेल, पण तोंड मात्र चुपचाप राहते का? तोंड चुप नाही राहत. आणि विषय संपत नाही. एवढं समुद्र भरलेला आहे याच्यामध्ये, काय पाहायचं काम नाही. एक गेला का दुसरा, दुसरा गेला तिसरा. विषयाला काहीच कमी नाही. विषयाचा भांडार भरलेला आपल्यात. एवढं कसं सांभाळून ठेवतो आपण माहित नाही. एखाद्या बॉम्बमध्ये जर काही भरलेलं असलं तर हालचाल झाला तर स्फोटही होते. पण आपला बॉम्ब लय टिकाऊ आहे. यामध्ये काय काय भरलेलं नाही तरी स्फोट होत नाही. विचार करण्याला एक गोष्ट आहे, किती पॉवर आहे याच्यामध्ये सांभाळून ठेवण्याचा. या प्रकारे जिथे आपण बसून निंदा केलेली आहे, पाप कर्म केलेले आहे, त्या जागेला त्याने अपवित्र मानलेलं आहे. आता इथे जर तुम्ही एखाद्याची निंदा केली तर याला काय मानल्या जाईल? अपवित्र जागा. आणि अपवित्र आहे का? पवित्र आहे. कशामुळे? इथे कोणतंही पापकर्म आपण कायिक, वाचिक, मानसिक करत नाही. त्यासाठी तर येतो. म्हणून अपवित्र त्या जागेला मानतात ज्या ठिकाणी आपण वाणीचं पापकर्म केलेलं आहे, कायेचं पापकर्म केलेलं आहे, त्याला अपवित्र जागा म्हणून संबोधल्या जाते. अपवित्र म्हणून सर्व वानर उड्या मारत त्या गुफेच्या बाहेर निघून गेले. ही जागा आता अपवित्र झालेली आहे. आपण पापकर्म केलेलं आहे. निंदेसारखं पापकर्म मनाला खराब करते. मन खराब मन दुःख देते आणि वारंवार आपल्याला हे मग दुःख भोगायला येते. म्हणून आपण केलेलं पाप आहे, त्यामुळे हे जागा अपवित्र झालेली आहे. पुन्हा आपण या जागेवर कधी यायचं नाही. तेव्हापासून त्या जागेचं नाव पडलं निंदा गुफा. काय नाव आहे? निंदा गुफा. या नावाने ओळखली जाऊ लागली. ती गुफा निंदा गुफा या नावाने ओळखली जाऊ लागली. सर्व वानरांनी तेव्हापासून तिथे जाण्याचे सोडून दिले. असे होते ते बुद्धाचे 3 वानर. कोणाचे होय? कोणाचे वानर आहे 3? वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका. कुणाचंही वाईट बोलायचंही नाही, ऐकायचंही नाही आणि डोळ्याने वाईट पाहायचं नाही. हे कोणाचे बंदर होते 3? कोणाचे आहे वानर? आणि आजवरी कोणाची माहित होती तुम्हाला? म्हणजे बुद्धाच्या धम्मातलं चोरू चोरू कोणाकोणाचं नाव देऊन खपवल्या जाते. हे तर बुद्धानं सांगितलेलं आहे. भिक्षू संघाला श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे भिक्षू लोकांना. आणि ते कोणाच्या नावानं खपत आहे? वचन कोणाचं, चोरलं कोणी, खपते कोणाच्या नावावर. प्रचलित आहे समाजात याचे बंदर, याचे बंदर. ते 3ही बऱ्याच जाग्यावर
शिल्प कोरलेल्या अशोकाने सम्राटाने त्या ठिकाणी 3 तशा तऱ्हेचे जातक कथा आहे. त्यामध्ये कोरलेल्या दगडावर सुद्धा चित्र आहे. तेच चित्र पाहिले गांधीजीनं आणि तेच लोकांना सांगितलं बुद्ध वचन आणि तेच सांगणाऱ्याची कहाणी बनली. कोणाचे बंदर? गांधीजीचे बंदर. होय कोणाचे? बुद्धाचे. या प्रकारे बऱ्याच गोष्टीचं नॉलेज आपल्याला नसल्या कारणाने जाणकारी नाही आहे की सर्वच्या सर्व बुद्धाचं चोरलेलं आहे. हर जाग्यावर बुद्धाचं ज्ञान 84,000 उपदेश, समुद्रासारखं खोल ज्ञान, सखोल, आणि त्याच्यातलंच एक कहाणी घेऊ लोकांनी आपल्या कहाणीशी जोडून दिलेली आहे आणि आमचा इतिहास म्हणून लोकांच्या समोर प्रकट केलेला आहे. का? याला कारण आम्ही दोषी आहोत की आम्ही आमचा इतिहास कधी शोधलाच नाही, त्याचा अभ्यास केलाच नाही. त्यामुळे आम्हाला आमच्याच इतिहासाची जाणकारी नसल्या कारणाने दुसऱ्याच्या इथून जेव्हा वापस येते तो इतिहास, तेव्हा आपण त्यालाच म्हणतो अरे दुसऱ्याचं हे तर त्याचं होय. या प्रकारे काय हो, तुझं आहे तुझं पाशी पण वेड्या जागा भुललाशी. तुझं तुझ्याजवळ होतं परंतु तुलाच माहीत नाही. अशी अवस्था आमची झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही जाणकारी नाही आहे. म्हणून त्रिपिटकाचा अभ्यास ज्या व्यक्तीने केला की कुठलं वचन काय आहे, कोणत्या ग्रंथातला, याची जाणकारी केव्हा होते? वाचाल तर नाहीतर सांगता येत नाही काय. म्हणून वाचा, जगाचा आहे ना, वाचा मुक्याला फोडलेली आहे बाबासाहेबांनी. मग मुक्याला वाचा फोडल्यावर काय केलं पाहिजे? आम्ही वाचलं पाहिजे ना, नाचलं नाही पाहिजे. आम्हाला तर नाच आले पाहिजे, वाचणं कमी ना नाचणं जास्त आहे. मग वाचाचं सोडून देतं नाचाले चाललं. कुठं चाललो आम्ही? आमचे वय काय, सोय काय, खपते काय, शोभते काय? योग्य नाही. योग्य आहे ते केलं पाहिजे. कारण वरिष्ठ व्यक्ती काय असतो? येणाऱ्या पिढीसाठी आदर्श असतो. तो लहान व्यक्ती त्याच्यातले गुण शोधतो. याच्यापासून कोणता गुण घेऊ मी? आमच्याजवळ असे नाचण्या, गाण्याचे, कुदण्याचे जर गुण असेल तर तो काय करणार? तेच घेईल ना जे आपल्यामध्ये. म्हणून पोक्तपणा आली पाहिजे, विचारिकपणा आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे येणाऱ्या पिढीला. असे गुण धारण केले पाहिजे, तेव्हा आदर्श ठरतो. हा व्यक्ती आहे, आदर्श आहे, ठरण्यालायक आहे, याच्यातून काहीतरी घेण्यालायक आहे, याचा मान सन्मान करण्यालायक आहे, याला विचारण्यालायक आहे, हा सांगू शकते, 4 शब्द मला समजवू शकते. तर तो विश्वास ठेवतो ना आमच्यावर. का? वयस्कर म्हणून. वयस्करा अशानेच वय नाही वाढलं ना. या जगाचं, याच्यातलं संसाराचं ज्ञान आहे, अनुभव आहे, म्हणजे ज्ञान आहे. आणि म्हणून त्याची अपेक्षा आहे की हाच व्यक्ती मला काहीतरी सांगू शकेल, मार्गदर्शन करू शकेल. आणि आपण जर पोरं कंगाल निघालो आणि त्या साऱ्या मनोरंजनाच्या गोष्टीमध्ये फसून आपल्याजवळ तेच असेल तर ते काय देणार? त्या मुलांवर तर तेच असर पडेल. म्हणून पोक्तपणा आली पाहिजे, बुजुर्गपणा आली पाहिजे. अशी टपोरीपणा किंवा एखाद्या मूर्ख पोरांबारांसारखं वय नाही आपलं. म्हणून आपण वयस्कर जसं होतो अनुभवाने झालो पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, केस पिकले म्हणून मी म्हातारा म्हणत नाही. एखाद्याचे केस पिकले म्हणून म्हातारा म्हणत नाही. त्याला अनुभव काय आहे, ज्ञान काय आहे, शील काय आहे, सदाचार काय आहे, त्या अनुभवाने मी म्हातारा म्हणतो. त्याला थेर म्हणतात. थेर कोणाला? आम्हाला 10 वर्ष झाली का थेर म्हणतात भिक्खूला. का? कारण तो झाला थेरडा, थेरो बनला ना. थेरो म्हणजे अनुभवी, बराच काही त्याला अनुभव आहे. महाथेरो 20 वर्ष झाल्यावर महाथेरो, 20 वर्ष वर्षावाद झाल्यावर महाथेरडा झाला. जास्त अनुभवी आहे. त्याला काही विचारा तुम्ही, अनुभव सांगतो आपले.
अशा प्रकारे या मार्गाने जायचं असते. या अडचणी येतात, मोकळा करून टाकतो, म्हणून त्याला महाथेरो म्हणतात, महाथेरडा. तर अशा प्रकारे आपल्याजवळ अनुभव असले पाहिजे. जसं जसं आपलं वय वाढते तसं ज्ञानाचा आणि या समाजातला अनुभव वाढला पाहिजे. तर येणारी पिढी आपल्याला निश्चित आदर्श ठरणार. आपण येणाऱ्या पिढीसाठी आदर्श ठरणार आणि ते आदर्श मानणार. तर अशा प्रकारे आपण निंदेला सोडून दिलं पाहिजे. हे निंदा चाडी चुगली केल्याने आपले दोष होते आणि उद्याला पाहूया की आपली गती काय होते. हे तर झालंय पाप होते, पण गती काय होते आपली निंदा केल्याने. तर आपल्याजवळ मटेरियल निंदीवर भरपूर आहे. भगवान बुद्धाने सांगितलेलं वचन भरपूर आहे. कारण तिथे ब्रेक लागला मग जमलं, वाणीचे कर्म सुधारले. तर अशा प्रकारे आपण संयमित राहण्याचे प्रयत्न करूया. जसं जसं आपण प्रवचन ऐकतो तसं तसं आपल्या वाणीच्या कर्मावर संयम पाळण्याचे प्रयत्न करूया. कधी ना कधीतरी सफलता प्राप्त होईल. अशा प्रकारे तुमच्या प्रतिमंगलाची कामना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म आपण चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया. या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील स्मृत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो. चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू. यानंतर या पुण्यातला काही भाग आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भय रोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील स्मृत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू.